मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा आता प्रयत्न करण्यात आलाय। अज्ञात महिलेनं देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातील नावाच्या पाटीची मोडतोड करत घोषणाबाजी सुद्धा केल्याचं पाहायला मिळालं। महिलेनं मंत्रालयाचा पास न काढता सचिव गेटनं प्रवेश केलेला होता, त्यामुळे महिलेचा शोध आता पोलीस घेत आहेत आणि या संदर्भातील गंभीर दखल आता पोलीस आयुक्त यांनी घेतल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। या महिलेचा शोध पोलीस घेत आहेत। काल 6:30च्या सुमारास ही घटना घडलेली होती। पुरुष पोलीस असल्यानं ते या महिलेला पकडू शकलेले नाहीत, तर काल रात्रीच उपमुख्यमंत्री कार्यालयानं या संदर्भात तक्रार केलेली होती। सध्या ओळख पटवण्याचं काम सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। संध्याकाळी 6:30 वाजता मंत्रालयातून एक धक्कादायक बाब जे ती घडलेली समोर आलेली, ती म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची झालेली तोडफोड। देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर एका महिलेने जो तो मोर्चा वळवला आणि त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर असलेली जी ही पाटी आहे ती सुद्धा पाडण्यात आली होती। ह्या महिलेने ती पाटी उपसली आणि खाली फेकली। त्याच्यानंतर कार्यालयात गेल्यावर तिने कुंड्यांची सुद्धा नासधूस केल्याची माहिती जी ती समोर आली। आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल संध्याकाळी 6:30 वाजता हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती जी ती समोर आलेली। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या महिलेने उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दरवाजावरची नावाची पाटी काढून फेकली, त्याच्या सोबतच नासधूसही केली। या सगळ्या प्रकरणात जर पाहिलं तर आणखी एक महत्त्वाची बाब समोर आलेली, ती म्हणजे की ह्या ठिकाणी महिलाची समजूत घालवताना अनेक कर्मचारी होते, पण त्या ठिकाणी महिला कर्मचारी कोण नव्हते, त्यामुळे त्या महिलेला कोणालाही अडवता आलं नाही किंवा हात लावता आला नाही। त्याच्यानंतर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो मुख्य सचिवांना कळला आणि त्यांनी जिथल्या ज्या कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा प्रश्न विचारले की तुम्ही त्या महिलेला माझ्याकडे का घेऊन नाही आले किंवा संपूर्ण घटनेची बाब मला का नाही सांगितली। आता ही महिला एकदम सगळ्यात महत्त्वाचा आणखी एक मुद्दा आहे की ही महिला विना परवाना जी आहे ती मंत्रालयात दाखल झाली होती। खरं तर मंत्रालयात येताना प्रत्येकाला पास किंवा ओळखपत्र दाखवायला लागतं, पण ते तिच्याकडे नव्हतं, ही माहिती समोर येते। त्याच्यानंतर हिला अडवण्यातही आलं नाही आणि त्याच्यानंतर ती महिला मंत्रालयातून बाहेर सुद्धा निघून गेलेली आहे। आता ह्या महिलेची ओळख पटलेली अशी माहिती जी आहे ती समोर येते, पण अद्याप ही महिला कोण होती, ती कुठून आली, तिला एकंदरीत मुख्य दरवाजाने किंवा कोणत्याही मंत्रालयाच्या दाराने आतमध्ये परवानगी कोणी दिली, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरे आता मंत्रालयातून कशी समोर येतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता तिची ओळख पटलेली एवढीच माहिती समोर येते, तर दुसरीकडे मुख्य सचिवांनी इथल्या कर्मचाऱ्यांना झापलेलं आहे याचीही माहिती समोर येताना पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश धोत्रेसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मंत्रालय, मुंबई। तर मंत्रालयात नेमका काय प्रकार घडला त्याचा घटनाक्रमही पाहूयात। गुरुवारी संध्याकाळी 6:30ला महिला फडणवीसांच्या कार्यालयात आलेली होती। काही विचारायच्या आधीच तिनं कार्यालयातील झाडांच्या कुंड्या फेकल्या। उपमुख्यमंत्री कार्यालयात महिलेकडून नासधूस करत आरडाओरड सुद्धा करण्यात आलेली होती। कर्मचाऱ्यांनी महिलेला समजावण्याचा सुद्धा प्रयत्न केला, मात्र महिला ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती। महिलेने उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या दरवाजावरील पाटीही काढून फेकली। उपमुख्यमंत्री कार्यालयाची नासधूस करून महिलेनं मंत्रालयातून पोबारा केला। उपमुख्यमंत्री कार्यालयात महिला पोलीस नसल्यानं महिलेला पोलीस पकडूही शकले नाही। रात्री उपमुख्यमंत्री कार्यालयानं तक्रार केल्यानंतर या महिलेची ओळख पटवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय।